वडिलोपार्जित जमिनीत तुमचा हिस्सा आहे, पण चुलता जमीन वाटून देण्यास टाळाटाळ करतोय. ही जमीन माझीच आहे असं सांगतोय, तर भांडण न करता ही अशी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा लीगल ज्ञान मराठी. तर भांडण न करता हे 3 कायदेशीर मार्ग वापरा. पहिली गोष्ट, आजोबांची किंवा पंजोबांची मालमत्ता असल्याने तुमचा जन्मजातीय जमिनीवर हक्क असतो. 7/12 नाव नसेल तरी तुमचा कायदेशीर हक्क संपत नाही. यासाठी सर्वात आधी जमिनीचा फेरफार नोंद आणि 7/12 उतारा काढून ठेवा. दुसरी गोष्ट, वकिलामार्फत चुलत्याला लीगल नोटीस पाठवा. तरी चुलत्याने ऐकले नाही तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 85 अंतर्गत तहसीलदाराकडे प्रत्यक्ष वाटपासाठी अर्ज दाखल करा. तिसरी गोष्ट, जमीन परस्पर विक्री जाण्याची किंवा बळकावली जाण्याची भीती असल्यास दिवाणी न्यायालयात पार्टिशन सूट म्हणजेच वाटणीचा दावा दाखल करा आणि जमिनीच्या विक्रीवर स्टे ऑर्डर आणा. कायद्यानुसार तुमचे हक्क समजून घ्या आणि स्वतःचा अधिकार मिळवा. अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वडिलांचे नाव असलेली प्रत्येक जमीन ही वडिलोपार्जित असते असा तुमचा गैरसमज आहे का? सावधान, कायद्यानुसार प्रत्येक जमिनीचे नियम वेगळे असतात. कायद्यानुसार जी जमीन तुम्हाला वडील, आजोबा किंवा पंजोबा यांच्याकडून मिळालेली असते, म्हणजे जी सलग 4 पिढ्यांपासून कुटुंबात चालत आली आहे आणि जिची कधीही कायदेशीर वाटणी झालेली नाही, तीच खरी वडिलोपार्जित जमीन असते. जर तुमच्या वडिलांनी स्वतःच्या पैशाने एखादी जमीन खरेदी केली असेल तर ती त्यांच्या स्वकष्टाची मालमत्ता असते. अशा जमिनीवर त्यांचा पूर्ण अधिकार असतो. ते ती कोणालाही विकू शकतात किंवा बक्षीस देऊ शकतात. त्यावर मुलांचा जन्मसिद्ध हक्क नसतो. म्हणून जमिनीचा हक्क मागण्यापूर्वी ती जमीन खरेदीची आहे, हक्कसोड पत्र मिळालेली आहे की वारसा हक्काने आले आहे हे तपासणे गरजेचे असते. हिंदू वारसा कायद्यानुसार वडिलोपार्जित जमिनीतच जन्माने हक्क मिळतो. तुमची जमीन नेमकी कोणत्या प्रकारची आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कायदेशीर टिप्ससाठी सबस्क्राईब करा. जमीन फक्त मुलांची आहे, मुलींना यात काही हक्क नाही असं तुमचे घरचे किंवा नातेवाईक म्हणतात का? तर कायद्याचे वास्तव लगेच जाणून घ्या. हिंदू वारसा कायद्यात 2005 मध्ये झालेल्या ऐतिहासिक दुरुस्तीनंतर मुलींनाही मुलांप्रमाणे जमिनीमध्ये समान समधारक म्हणून पूर्ण अधिकार देण्यात आला आहे. याचाच अर्थ वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत मुलगी जन्माला येतात तिला मुलां इतका समान हक्क मिळतो. लग्न झाले तरी मुलीचा हा जन्मसिद्ध अधिकार संपत नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर 5 सप्टेंबर 2005 पूर्वी कायद्यानुसार किंवा कोर्टाच्या आदेशाने जमिनीची अधिकृत वाटणी झाली असेल तर ती वाटणी पुन्हा उघडता येत नाही. पण जर वाटणी झाली नसेल तर मुलीचा हक्क अबाधित राहतो. तुमच्या घरातील महिलांसोबत आणि बहिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच कायदेशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजोबांच्या जमिनीवर चुलत्याने संपूर्ण ताबा मिळवला आहे, तुमचा हिस्सा देण्यास नकार देतोय तर घाबरू नका. भांडण न करता या पहिल्या पायरीपासून सुरुवात करा. समजा आजोबांना 2 मुले आहेत, तुमचे वडील आणि तुमचे चुलते. कायद्यानुसार दोघांचाही जमिनीवर 50-50% समान अधिकार आहे. चुलत्याने एकट्याने जमिनीवर ताबा ठेवला तरी त्याचा एकट्याचा हक्क सिद्ध होत नाही. पण फक्त चुलता जमीन देत नाही म्हणून चालणार नाही. कोर्टात किंवा महसूल दरबारी जाण्यासाठी तुम्हाला जमिनीची खरी स्थिती तपासावी लागेल. जुने 7/12 उतारे, फेरफार पत्रक आणि वारस नोंद एकत्र करा. जमीन खरोखरच अलिखित राहिली आहे की पूर्वी आजोबांच्या वेळी तोंडी कायदेशीर वाटणी झाली होती हे या कागदावरून स्पष्ट होते. कागदपत्रे मजबूत असतील तर तुमचा हिस्सा कोणी हिरावून घेऊ शकत नाही. कागदपत्र तयार झाल्यावर चुलत्याविरुद्ध कोणती कायदेशीर कारवाई करायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 7/12 उतारावर तुमचं किंवा तुमच्या वडिलांचं नाव नाही म्हणून चुलता तुम्हाला जमिनीतून बेदखल करतोय. घाबरू नका, कायद्याची सत्य तुम्हाला माहित असायलाच हवे. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, 7/12 उतारा हा फक्त महसूल नोंद असतो. त्यावर नाव नसल्यामुळे तुमचा कायदेशीर मालकी हक्क आपोआप कधी संपत नाही. जमिनीचा इतिहास महत्त्वाचा असतो. आजोबांच्या नावाचा 7/12, फेरफार पत्रक, वारस नोंद आणि मृत्यू दाखला यांच्या आधारे तुमचा वडिलोपार्जित हक्क सहज सिद्ध होतो. जर चुलत्याने तुमचं नाव 7/12 लावू दिले नसेल तर तुम्ही तहसीलदाराकडे वारस नोंदीचा अर्ज करून किंवा दिवाणी न्यायालयात जाऊन 7/12 नोंदवून घेऊ शकता. तुमचे नाव 7/12 आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा. वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीसाठी चुलत्याविरुद्ध कायदेशीर पाऊल उचलणार आहात थांबून आधी ही कागदपत्रे नक्की तयार ठेवा. सर्वात आधी जमिनीचा इतिहास सांगणारी कागदपत्रे गोळा करा. यात नवीन व जुने 7/12 उतारे, 8 उतारा आणि सर्व जुने फेरफार पत्रक काढून घ्या. दुसरी गोष्ट, आजोबा आणि वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, वारस नोंद तसेच जमीन कशी आली होती याची खरेदी खत किंवा मृत्यूपत्र असल्यास त्याची प्रत गोळा करा. तिसरी गोष्ट, कुटुंबात आधी एखादे वाटणीपत्र किंवा कोर्टाचा निकाल झालेला असेल तर तो दस्तऐवज अत्यंत महत्त्वाचा ठरेल. या सर्व पुराव्यांमुळे तुमच्या कोर्टातील किंवा महसूल दरबारातील दावा मजबूत होतो. ही माहिती नंतर उपयोगी पडेल, त्यामुळे व्हिडिओ सेव्ह करा. चुलता जमीन देत नाही, पहिली कायदेशीर पायरी कोणती? चुलता जमीन वाटून देण्यास नकार देतोय तर थेट भांडण करू नका. कोर्टात जाण्यापूर्वी ही पहिली कायदेशीर पायरी नक्की वापरा. पहिली गोष्ट, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा पंचांना एकत्र आणून आपसा सामंजस्याने वाटणी करण्याचा प्रयत्न करा. कारण कोर्ट कचेरीतील खर्च आणि वेळ वाचवणे कधी उत्तम. जर चुलता ऐकत नसेल तर वकिलामार्फत लीगल नोटीस पाठवा. या नोटीसीमध्ये जमिनीचा संपूर्ण तपशील आणि तुमचा कायद्यानुसार असणारा हिस्सा स्पष्टपणे नमूद करून स्वतंत्र ताब्याची मागणी करा. लक्षात ठेवा, नोटीस पाठवली म्हणजे लगेच जमीन मिळत नाही, पण यामुळे चुलत्यावर कायदेशीर दबाव येतो आणि पुढे कोर्टात केस करण्यासाठी तुमच्याकडे मजबूत पुरावा तयार होतो. चुलत्याने नोटीसला उत्तर दिले नाही तर पुढे काय करायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लीगल ज्ञान मराठीला सबस्क्राईब नक्की करा. चुलता जमीन वाटून देत नाही ही आहे शेवटची पायरी. कागदपत्रे तयार आहेत पण चुलता तरी जमीन वाटून देत नाही.
सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा कुटुंबातील सहधारक आपसात जमीन वाटून घेण्यास तयार नसतात तेव्हा दिवाणी न्यायालयात तो दावा दाखल केला जातो. त्याला पार्टिशन सूट किंवा वाटणीचा दावा म्हणतात. या दाव्याद्वारे आपण न्यायालयात विनंती करतो की या वडिलोपार्जित जमिनीत माझ्या कायद्यानुसार किती हिस्सा आहे हे निश्चित करा आणि मला माझा हिस्सा वेगळा करून त्याचा स्वतंत्र ताबा द्या. न्यायालय दोन्ही बाजूंची कागदपत्रे, जमिनीचा इतिहास, खरेदी कर, वारस नोंदी तपासते. तुमचे पुरावे मजबूत असतील तर कोर्ट तुमच्या हिश्श्याचा निर्णय देते आणि तुम्हाला न्याय मिळवून देते. तुम्हालाही जमिनीच्या वाटणीचा त्रास होतोय का? कमेंट करून सांगा. चुलता संपूर्ण जमीन विकायला निघालाय, तुम्ही नक्की काय कराल? चुलता तुमची विचारपूस न करता संपूर्ण वडिलोपार्जित जमीन स्वतःची सांगून विकायचा प्रयत्न करतोय. सावध व्हा, हे काम लगेच रोखा. सर्वात पहिली गोष्ट समजून घ्या, वडिलोपार्जित जमिनीमध्ये इतर सर्व वारसांचा समान हक्क असतो. त्यामुळे कोणताही एक सहधारक संपूर्ण जमीन दुसऱ्याला विकू शकत नाही. जर जमीन विक्री जाण्याची किंवा दुसऱ्यांच्या नावे होण्याची भीती असेल तर तातडीने दिवाणी न्यायालयात जाऊन टेम्पररी इंजंक्शन म्हणजे जमिनीच्या व्यवहारावर स्टे ऑर्डर मागा. त्याचसोबत दुय्यम निबंधक कार्यालयात लिखित अर्ज देऊन तक्रार नोंदवा, जेणेकरून खरेदी खताची नोंदणी रोखता येईल. वेळ न घालवता वकिलाचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. ही माहिती संकट समयी उपयोगी पडू शकते. त्यामुळे व्हिडिओ लगेच सेव्ह करा आणि अशाच कायदेशीर टिप्ससाठी लीगल गाईड मराठीला फॉलो करा. 5 वर्षापासून ही जमीन कसतोय, त्यामुळे या जमिनीचा मालक मीच आहे असा तुमचा किंवा तुमच्या चुलत्याचा गैरसमज आहे का? तर कायद्याने सत्य नक्की आहे का? कायद्यामध्ये टायटल, कायदेशीर मालकी आणि पोजेशन, प्रत्यक्ष ताबा या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. फक्त कित्येक वर्षे शेती केल्याने किंवा जमिनीचा ताबा असल्याने कोणीही जमिनीचा कायदेशीर मालक बनत नाही. त्याचप्रमाणे चुलत्याचे नाव 7/12 आहे म्हणून ती जमीन फक्त त्याचीच झाली असा त्याचा अर्थ होत नाही. ही फक्त महसूल नोंदच अंतिम मालकीचा पुरावा नाही. वडिलोपार्जित जमिनीची खरी मालकी ही वारसा हक्क आणि कायदेशीर दस्तऐवजावर ठरते. त्यामुळे चुलता किती वर्ष जमीन कसून असला तरी तुमचा कायद्याने मिळणारा हिस्सा तो नाकारू शकत नाही. महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी लीगल गाईड मराठीला सबस्क्राईब करा. वडिलोपार्जित जमिनीसाठी चुलत्याविरुद्ध कोर्टात केस दाखल करणार आहात तर काही करू नका. आधी या 10 प्रश्नांची उत्तरे शोधा, नाही तर केस हरू शकता. पहिले, जमीन मूळ कोणाच्या नाव होती आणि ती वारसा हक्काने आली की खरेदी केली? दुसरे, कुटुंबात कोणाचे निधन झाले आहे आणि त्याची कायदेशीर वारस कोण आहे? तिसरे, जमिनीची पूर्वी तोंडी किंवा कायदेशीर वाटणी झाली आहे का? जमिनीवर कोणाची गिफ्ट डीड, व्हील, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र किंवा पूर्वीची कोर्ट केस झाली आहे का? याचे सर्व दस्तऐवज तपासा. चौथे, कायद्यानुसार कोणाचा नेमका किती हिस्सा बनतो? या सर्व प्रश्नांची उत्तर असल्यावरच वकिलांशी बोलून योग्य ती कायदेशीर रणनीती ठरवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी लीगल गाईड मराठीला फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. वडिलोपार्जित जमीन आहे म्हणजे मला नक्की 50% हिस्सा मिळणारच असं तुम्हालाही वाटतंय का? तरी सर्वात मोठी चूक करू नका. कायद्यानुसार प्रत्येक प्रकरणात हिस्सा वेगळा असू शकतो. तुमच्या कुटुंबात एकूण किती कायदेशीर वारस आहेत, आधी कुटुंबात कोणती वाटणी झाली आहे का आणि कोणाचा मृत्यू कधी झाला आहे यावर हिस्सा अवलंबून असतो. जमीन खरेदीची आहे की आजोबांची? कुटुंबात बक्षीसपत्र किंवा मृत्यूपत्र झाले आहे का आणि तुम्हाला लागू होणारा वैयक्तिक कायदा कोणता आहे? ही सर्व मुद्दे तपासावे लागतात. म्हणूनच जमिनीची मूळ कागदपत्रे आणि फेरफार वकिलांना दाखवल्याशिवाय मला अमुक इतकाच हिस्सा मिळेल असे गृहीत धरू नका. आधी कागदपत्रे तपासा, मग पाऊल उचला. हा महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि कायदेशीर माहितीसाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीसाठी चुलता त्रास देतोय तर हा 5 पायऱ्यांचा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवा. पहिली पायरी, जमिनीचे सर्व 7/12 8 जुने फेरफार गोळा करा. दुसरी पायरी, आजोबांचे वारस नोंद आणि कुटुंबातील सर्व कायदेशीर वारसाची अचूक माहिती निश्चित करा. तिसरी पायरी, कुटुंबातील ज्येष्ठांना मध्यस्थी घेऊन आधी आपसात सामंजस्याने वाटणीचा प्रयत्न करा. चौथी पायरी, चुलता ऐकत नसेल तर वकिलामार्फत अधिकृत बिगर नोटीस पाठवा. 5वी पायरी, तरी तो अधिकार देत नसेल तर दिवाण न्यायालयात पार्टिशन सूट म्हणजे वाटणीचा दावा दाखल करून तुमचा हक्क मिळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जमिनीचे वाद असो की कोर्टाच्या किचकट गोष्टी, कायद्याची अचूक आणि सोपी माहिती वेळेवर न मिळाल्याने अनेकांचे मोठे नुकसान होते. पण आता काळजी करू नका. लीगल गाईड मराठी वर तुम्हाला जमिनीचे कायदे, 7/12 उत्तराचे नियम आणि न्यायालयातील प्रक्रिया या सर्व गोष्टी मिळतील एकदम सोप्या मराठी भाषेत. कायद्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटची अपडेटेड राहण्यासाठी आताच लीगल गाईड मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ कधी मिस होणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात आणि नातेवाईकांमध्ये अशा व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा ज्याच्या कुटुंबात सध्या जमिनीच्या वाटणीचा किंवा कायदेशीर प्रश्न सुरू आहे. माहिती हीच खरी शक्ती आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची मते आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी लीगल गाईड मराठी यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. लीगल गाईड मराठी, जे कायदा सोप्या भाषेत.